झाडे ही निसर्गाची देणगी आहे, ज्याला पर्याय उपलब्ध नाही. माणूस आज आधुनिक जीवनशैली जगण्यासाठी निसर्गाचा अक्षरशः गळा घोटत आहे. आज राजरोसपणे झाडांची कत्तल, ज्वलनशील पदार्थ टाकून जंगल जाळणे, वनवा पेटवणे अशा घटना घडतात. अशा घटनांमुळे वैश्विक तापमान वाढीच्या प्रश्नाने जग हैराण झालं आहे. या निसर्गाच्या हानीमुळे भविष्यात पुढील पिढीला अनेक संकटांना सामोरे जावं लागणार आहे. याचा विचार करणं माणसाला महत्त्वाचं वाटत नाही का? कोल्हापूर हा निसर्गाने बहरलेला आणि समृद्धतेने नटलेला जिल्हा, पण दरवर्षी अनेक ठिकाणी येथील वनीकरणाला आग लागते. ही आग निसर्ग निर्मित आहे की मानव निर्मित याचा खुलासा मात्र कधी केला जात नाही. दर काही दिवसांनी खासगी जमिनीसह जंगल क्षेत्राला आग लागलेलीच आहे. उन्हाचा तडाखा व जोरदार वाऱ्यामुळे क्षणात आग सर्वत्र पसरतात आणि आगीचे लोट 30 ते 35 फूट उंचीवर जातात. त्या आगीमध्ये शेकडो झाडे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. झाडांबरोबरच तिथे असणारे सरपटणारे प्राणी, पक्षी तसेच त्यांची अंडी व पिल्ली जळून मृत्युमुखी पडतात. आर.के. नगर रिंग रोडवरील शेंडा पार्क येथील कृषी विद्यापीठाच्या खुल्या जागेतील झाडांमधील वाळलेल्या गवताला आग लागून 30 एकरातील वनीकरण जळून खाक झाल्याची घटना 25 जानेवारीला घडली. या आगीत कृषी विद्यापीठाच्या सुमारे 150 एकर जागांपैकी 30 एकरपेक्षा जास्त जागेवरील गवत तसेच वृक्षांना आग लागल्यामुळे जळून खाक झालीत. शेकडो प्राणी पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. याला जबाबदार कोण? आपण नावालाच झाडे लावा झाडे जगवा हे फक्त कागदावरच आणि घोषणा देण्यासाठीच उपयोग करतोय आणि माणूस म्हणून आपण मौज मजा करण्यासाठी, पार्ट्या करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जात असतो. पण अनेक वेळा मजामस्ती करण्याच्या नादात आपण निसर्गाची किती हानी होईल अशी कृत्ये करतो. यासाठी जतन केली जातात का जंगले? दरवर्षी शेंडा पार्क येथील झाडांमधील वाळलेल्या गवताला आज अखेर 9 वेळा आग लागली आहे की लावण्यात आली आहे याचा अजून खुलासा केला नाहीये. घडलेल्या घटनेचा अधिकाऱ्यांकडून तात्पुरती चौकशी केली जाते. याबाबत कोणतेच कठोर पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे ही आग लावून बिल्डर लॉबीकडून ठराविक राजकारण्यांना हाताशी धरून जागा हडप करण्याच्या विविध मार्गाने प्रयत्न सुरू आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण माणूस म्हणून आपण किती जबाबदारी पार पाडतोय आणि आपणच आपली हानी करून घेतोय हे समजत नाही आहे. त्यामुळे सर्वांनी खरोखरच झाडे लावा आणि झाडे जगवा हे वाक्य खरोखर जगलं पाहिजे. आपली जबाबदारी न झटकता भविष्यामध्ये वृक्ष लागवडीसाठी, ती जगवण्यासाठी आपण सर्वांनीच एक निसर्गाचा घटक म्हणून प्रयत्न केला पाहिजे. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.